28 जानेवारी 2024 वेळ सकाळी साधारण 11:30च्या दरम्यानची। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते ज्यूस पिऊन मनोज जरांगे पाटलांनी आपलं उपोषण सोडलं। शिंदेंच्या हस्ते आरक्षणाची अधिसूचना स्वीकारत मराठा आंदोलकांचा 20 जानेवारीला अंतरवली सराटीतनं निघालेला मोर्चा वाशीमध्येच थांबवण्यात आला। जरांगेंनी शिंदेंना आपला विरोध संपला आहे असं जाहीर केलं, तर दुसरीकडे शिंदेंनी सुद्धा आपण मराठ्यांना आरक्षण देण्याची शपथ पाळलीये असं ठोकपणे सांगितलं। मराठा आंदोलकांनी इकडे आरक्षणाची लढाई जिंकल्याचा आनंद गावागावात साजरा केला। कट टू 30 जानेवारी 2024 मनोज जरांगेंनी रायगडावर छत्रपतींचं दर्शन घेतलं आणि पत्रकार परिषद घेतली, ज्यामध्ये सरकारनं जी अधिसूचना काढलीये त्याची तात्काळ उद्यापासून अंमलबजावणी करा, नाहीतर 10 फेब्रुवारीपासून पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहे असा इशारा राज्य सरकारला दिला। पण 3 दिवसात नेमकं असं काय घडलं ज्यामुळे जरांगेंना पुन्हा उपोषणाची घोषणा करावी लागली? जरांगेंच्या आत्ताच्या मागण्या नेमक्या काय आहेत? सरकार नक्की काय करतंय? सगळं जाणून घेऊया या व्हिडिओतनं। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू। खरं तर नवी मुंबईत आलेल्या मनोज जरांगेंनी 27 जानेवारीला सरकारला 1 दिवसाचा अल्टिमेटम देत सगळ्या मागण्या मान्य करा, नाहीतर आझाद मैदानावर उपोषण करायला जाणार असं सांगितलं होतं। त्यानंतर 28 जानेवारीच्या मध्यरात्री अनेक बैठका, चर्चा यानंतर जरांगेंनी हे आंदोलन मागे घेत असल्याचं सांगितलं। वाशीमध्ये 28 जानेवारीला भर सभेत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अखेर हे आंदोलन मागे घेण्यात आलं। सगळा मराठा समाज आरक्षण मिळाल्याच्या आनंदात मुंबईच्या वेशीवरून गावाकडे परतला, पण या आनंदावर हळूहळू विरजण पडायला सुरुवात झाली, कारण सरकारने दिलेल्या अधिसूचनेतल्या बाबी या समोर यायला लागल्या, ज्यामध्ये मुख्यतः सगळे सोयरेची जी व्याख्या करण्यात आली होती त्यामध्ये सरकारने काहीच नवीन केलेलं नाहीये असं मत अभ्यासकांनी मांडलं। प्रामुख्याने जरांगे पाटलांनी आईची जात कुणबी असेल तर आईची जात मुलांना लावण्यात यावी अशी मागणी केली होती। त्यासाठी सगळे सोयरे शब्दाच्या समावेशासाठी जरांगे पाटील आग्रही होते, पण सरकारनं काढलेल्या अधिसूचनेत सजातीय विवाह संबंधांमधून तयार होणाऱ्या नातेसंबंधांचा समावेश सगळे सोयरे यात केला जाणार आहे असं म्हटलंय। सरकारने काढलेल्या अधिसूचनेत सगळे सोयरे या वर्गातील नातेवाईक म्हणजे अर्जदाराचे वडील, आजोबा, पणजोबा व त्यापूर्वीचे पिढ्यामध्ये जातीमधील झालेल्या लग्न नातेसंबंधातून पूर्वी निर्माण झालेले नातेवाईक असा असेल असं म्हणण्यात आलं, म्हणजे पितृसत्ताक पद्धतच स्वीकारण्यात आली। त्यामुळे इथेच मराठा समाजाची फसवणूक सरकारने केली आहे असं मत अभ्यासकांचं स्पष्टपणे समोर आलं। ही झाली एक गोष्ट। दुसरी महत्वाची गोष्ट या अधिसूचनेत अत्यंत हायलाइटेड होती, ती म्हणजे ही अधिसूचना लगेचच अंमलात येणार नाही। 16 फेब्रुवारी पर्यंत या अधिसूचनेवरती हरकती मागवल्या जातील, त्यानंतर ही अधिसूचना विचारात घेतली जाईल, म्हणजे अधिसूचनेची तात्काळ अंमलबजावणी करण्याचा निर्णय सरकारने घेतला नाही। त्यावरती आलेल्या हरकती आधी तपासल्या जातील आणि मगच त्या संदर्भातला निर्णय होईल। दुसरीकडे गुन्ह्यांबाबतीतही तसंच। आंदोलकांवरचे सरसकट गुन्हे मागे घेण्यात यावेत ही जरांगे पाटलांची मूळ मागणी होती, परंतु उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत स्पष्टता देताना गुन्हे मागे घेतले जातील, परंतु जाळपोळ, पोलिसांवरचा हल्ला, हिंसक प्रवृत्तीचे गुन्हे हे मागे घेतले जाणार नाहीत हे अगदी स्पष्टपणे सांगितलं। त्यामुळेच मराठा समाजाच्या नक्की कोणत्या मागण्या मान्य झाल्यात, आंदोलन कशाच्या आधारावरती मागे घेण्यात आलं असे अनेक प्रश्न उपस्थित व्हायला सुरुवात झाली। या सगळ्या राड्यात आणखी एक महत्वाची गोष्ट घडली, ती म्हणजे मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाला ओबीसींचा आणि काही इतरही नेत्यांचा विरोध हा स्पष्टपणे समोर यायला लागला। मंत्री छगन भुजबळांच्या नेतृत्वात ओबीसी नेत्यांची बैठकही पार पडली आणि त्यामध्ये मराठा समाजाचं मागासलेपण सिद्ध झालेलं नसल्याने कुणबी प्रमाणपत्र वितरित करण्यात येऊ नये, मागासवर्ग आयोग आणि शिंदे समिती रद्द करावी असे ठरावही करण्यात आले। तसंच ओबीसींनी मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेवर मोठ्या प्रमाणात ना हरकत प्रमाणपत्र पाठवा असंही आवाहन करण्यात आलं। दुसरीकडे काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांनी सगळे सोयऱ्यांना शपथपत्र देण्याच्या निर्णयाला विरोध करत सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेताना विरोधी पक्षाला विचारात घेतलं नाहीये असा आरोप केला। इकडे भाजपचेच केंद्रीय मंत्री असलेल्या नारायण राणेंनी सुद्धा सरकारने घेतलेल्या निर्णयाला विरोध केला। मराठा समाज आरक्षणासंबंधी राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाशी आणि दिलेल्या आश्वासनांशी मी सहमत नाहीये। यामध्ये ऐतिहासिक परंपरा असलेल्या मराठा समाजाचं खच्चीकरण आणि इतर मागास समाजावरती अतिक्रमण होणार असल्याने राज्यामध्ये असंतोष निर्माण होऊ शकतो अशी प्रतिक्रिया राणेंनी दिली। आता सरकारमध्ये असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सुद्धा मनोज जरांगेंवर आपल्या कोणत्याही आमदाराने किंवा नेत्याने प्रतिक्रिया देऊ नये असं सांगितलंय।
तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सरकारची बाजू मांडताना सरकारने घेतलेला निर्णय हा सरसकट आरक्षणाचा नाहीये, ज्यांच्या एंट्री आहेत त्यांनाच आरक्षण मिळेल असा हा निर्णय आहे असं म्हणत मराठा आरक्षणाने ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही हे स्पष्ट केलंय. मात्र यावरती जरांगेंनी प्रतिक्रिया देताना तुमच्याच त्यावर सह्य आहेत, बस मग पुढचं मी बघतो असं थेट आव्हान फडणवीसांना दिलंय. आताची लेटेस्ट बातमी म्हणजे मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेला ओबीसी संघटनांकडून कोर्टामध्ये आव्हान देण्यात येते. ओबीसी वेलफेअर फाउंडेशनचे ऍडव्होकेट मंगेश ससाणे यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. सगळे सोयरे व गणगोत यांच्या प्रतिज्ञापत्राद्वारे कुणबी दाखले देण्यासाठी काढण्यात आलेल्या 26 जानेवारीच्या मसुद्याला ओबीसी संघटनेतर्फे कोर्टामध्ये आव्हान देण्यात आले. संविधानाच्या विरोधात जाऊन सगळे सोयरे यांची व्याख्या बदलण्यात येऊ नये अशी भूमिका ओबीसी संघटनेमार्फत घेण्यात आली आहे. त्यामुळे आरक्षणाचा लढा आता कोर्टात जाणार आहे हे निश्चित आहे. थोडक्यात काय तर जरांगेंच्या मागण्या मान्य होऊन सुद्धा सरकारमध्ये त्यावरून 2 गट आहेत. ओबीसींचा प्रखर विरोध आहे हे अगदी स्पष्टपणे समोर आलं. त्यानंतर मात्र जरांगेंनी येत असलेल्या प्रतिक्रिया, होत असलेले आरोप यानंतर एक पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेत जरांगेंनी अध्यादेशावर हरकती येईपर्यंत सरकारने त्याची अंमलबजावणी थांबवू नये, उद्यापासून तात्काळ अध्यादेशाची अंमलबजावणी करा अशी मागणी सरकारकडे केली. त्यामध्येच विशेष अधिवेशनात मराठा आरक्षणाचा कायदा करून आरक्षण द्या असं सुद्धा जरांगेंनी सरकारला सांगितलंय. तसंच आणखी काही मागण्या सुद्धा मांडल्यात, ज्यामध्ये सरकारची समिती काम करत नाहीये, कुणाच्या दबावाखाली काम करू नका, सगळे सोयऱ्यांना उद्यापासून प्रमाणपत्र देण्यात यावं, अर्ज दाखल करून देखील प्रमाणपत्र मिळत नाहीये, हैदराबाद गॅझेट देऊन 4 दिवस झाले मात्र अजूनही तो स्वीकारला नाहीये, राजपत्रात अध्यादेश दिला असून तो टिकवणं ही सरकारची जबाबदारी आहे. सरकारमध्येच 2 भूमिका दिसतात. 10 तारखेला काढलेला अध्यादेश आम्ही आता मीडियाला देणार आहोत, 10 फेब्रुवारी पासून परत आमरण उपोषण सुरू करणार आहे आणि 10 तारखेला हरकतींचे 15 दिवस पूर्ण होत आहेत. मात्र सरकारमध्येच अर्धे विरोधात आणि अर्धे पाठिंबा देताना पाहायला मिळतात. सरकारमधूनच 2 भूमिका येत असल्याने मी आमरण उपोषणावरती बसणार आहे, दिल्लीपर्यंत जाण्याची गरज नसून मला ही शंका सरकारबद्दलच असल्याचं मनोज जरांगेंनी स्पष्टपणे म्हटलंय. तसंच सरकारला एकच व्यक्ती हवाय, करोडो मराठे नको असतील तर मी आंदोलनावर का बसू नये असं म्हणत जरांगेंनी भुजबळांवरून सरकारवरती निशाणा साधलाय. तसंच 16 फेब्रुवारी पर्यंत काहीच बोलणार नव्हतो, पण सरकारमधल्या 2 भूमिका पुढे आल्यानं आपण 10 फेब्रुवारीलाच आंदोलन सुरू करणार आहे असं जरांगेंनी सांगितलंय. एकीकडे सरकारच्या शिष्टमंडळाकडून अध्यादेश दिला जातो आणि दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार आहेत. सरकारमध्येच 2 भूमिका आहेत, त्यामुळे आपल्याला सरकारवर संशय येत असून या कारणासाठीच 10 तारखेला उपोषणाला बसणार असून आता मागे हटणार नाही असं जरांगेंनी सांगितलंय. गुलालाचा अपमान झाला तर सरकारला जड जाईल असं म्हणत शिंदे समिती मराठवाड्यामध्ये काम करत नाहीये, मराठवाड्यात नोंदी सापडत नाहीयेत, खालचे अधिकारी ऐकत नाहीयेत आणि विभागीय आयुक्तांनी सांगितल्यावर खाली हालचाल होते असं म्हणत गावात सापडलेल्या नोंदींची कागदपत्र ग्रामपंचायतीवर लावली पाहिजे. गुन्हे 4 दिवसात मागे घेणार होते, आता 3 महिने होऊन गेले तरी मात्र गुन्हे मागे घेण्यात आलेले नाहीयेत अशी भूमिका जरांगेंनी मांडली आहे. थोडक्यात आता पुन्हा एकदा जरांगे सरकारच्या विरोधात 10 फेब्रुवारी पासून उपोषणाला आणि आंदोलनाला बसणार हे स्पष्ट आहे. पण 10 फेब्रुवारी पासून जे आंदोलन सुरू करणार आहे त्याची दिशा नेमकी काय असणार आहे तर 10 फेब्रुवारीला अंतरवली सराटीमध्ये मनोज जरांगे अभ्यासकांसोबत बैठक घेणार आहे. आता होणारं आंदोलन उपोषण हे अगदी शेवटचं असून एकदाच तुकडा पाडणार आहे असं जरांगेंनी म्हटलंय. या आंदोलनाचे 7 टप्पे असणार असून 9 फेब्रुवारीला याची अधिकृत घोषणा ही करण्यात येणार आहे आणि आता होणारा लढा हा आणखीनच तीव्र करणार आहे असा इशारा जरांगेंनी दिलाय. या सगळ्या घडामोडींनंतर सरकारने मागण्या मान्य केल्या, पण सरकारमधूनच येणाऱ्या विरोधातल्या प्रतिक्रिया, 16 फेब्रुवारी पर्यंत सरकारने मागवलेल्या हरकती, प्रमाणपत्र देण्यात होणारी दिरंगाई या सगळ्याच्या विरोधात मनोज जरांगे 10 फेब्रुवारीला उपोषणाला बसणार आहेत हे स्पष्ट आहे. पण तुम्हाला काय वाटतं? मुंबईमध्ये आंदोलन संपल्याचा इतका मोठा इव्हेंट झाल्यानंतर आता जरांगेंचं उपोषण सरकारला जड जाईल का? जरांगेंना पुन्हा एकदा तितकाच प्रतिसाद लोकांकडून आणि सरकारकडून मिळेल का? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूचं YouTube चॅनल नक्की सबस्क्राईब करा.